सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक भान जपावे युवराज शिंदे। वाढदिवस साजरा करणं हा जसा आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे तसाच जबाबदारीचा कर्तव्याचा आहे। याचे भान राखून तो मोठ्या उत्साहात साजरा करावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी व्यक्त केले। वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी कृष्णामाई व घाट स्वच्छ केला। या प्रसंगी ते बोलत होते। ते म्हणाले, पद प्रतिष्ठा यापेक्षा आपण देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य करणं गरजेचं आहे। आपली संस्कृती टिकेल व सामाजिक बंधुभाव जपला जाईल। आपला देश विविधतेनं नटलेला व विविध जाती धर्मानं एकसंघ आहे, याला कुठेही बाधा येता कामा नये। यासाठी आपण आपले कर्तव्य बजावावे। युवराज शिंदेंनी राबवलेला आपुलकीचा कट्टा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे। याचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला हवा असे मत आपुलकीच्या कट्ट्यावरती ॲडव्होकेट अभिषेक खोत, गृहनिर्माण सोसायटी व फ्लॅटधारक यांचे अधिकार याविषयी चर्चा करताना व्यक्त केले। यावेळी सर्वसामान्य मोठा परिवार उपस्थित होता। संजीवनी हनुमान मंदिरामध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत युवराज शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिवसभरात अनेक राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, साहित्यिक, व्यावसायिक, कला क्षेत्रातील लोकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला। कार्यक्रमाचं नियोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या सचिव रेखा पाटील, श्रीकांत पाटील, जालिंदर फारणे, रामहरी ठोंबरे, राजकुमार पेडणेकर, गणेश चौगुले, डॉक्टर अमोल कुलकर्णी, सत्यजित पवार, नूतन पवार, दिलीप पवार, भारती पाटील, सुलोचना पवार, हेमलता मदने, जयंत निरगुडे, विजय लांडगे, नितीन पवार, प्रकाश पाटील, राकेश दडनावर यांनी केले। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। नमस्कार। आज युवा कल्याणकारी सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष युवराजदादा शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी आपली सांगलीची खरी ओळख कृष्णामाई आणि कृष्णामाईच्या घाटाची स्वच्छता मोहिमेसाठी ते व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आज युवराजदादा गेली कित्येक वर्ष झालं समाजामध्ये काहीतरी चांगलं परिवर्तन करण्यासाठी एक युवकांचं आणि नागरिकांचं संघटन करून काम करत आहेत। खरंच त्यांचं कार्य मी जवळून पाहिलेलं आहे। खूप उल्लेखनीय कार्य आहे। आमच्यासारख्या युवकांना त्यांचं काम प्रेरणादायी आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक खारीचा वाटा किंवा आणखी एक योगदान म्हणून आज नदीकाठी त्यांनी आलेले आहेत। त्याबद्दल सर्व टीमचं मी आभार मानतो आणि आपण सर्वजण मिळून आपली कृष्णामाई स्वच्छ आणि सुंदर बनवूयात असं युवराजदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व युवाच्या टीमनी एक निर्धार करूयात। सांगलीकरांना विनंती आहे, आज वाढदिवसाचा औचित्य साधून युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेची माझी सर्व टीम आणि नुकताच ज्यांना सांगली भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, राकेश एक निर्धार फाउंडेशनचा अध्यक्ष असून त्यांनी सांगली स्वच्छ करण्याचा जो निर्धार केला आहे त्याला कुठंतरी पाठिंबा द्यावा आणि आपणही त्या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा म्हणून आज वाढदिवसाचा औचित्य साधून आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही इथं कृष्णामाई स्वच्छ करण्यासाठी आलो। काम केल्यानंतर, इथली स्वच्छता केल्यानंतर खूप बरं वाटलं। असं प्रत्येक सांगलीतल्या नागरिकांनी आपापलं योगदान द्यावं, तरच आपली सांगली स्वच्छ आणि सुंदर सांगली होईल। माझ्याबरोबर आलेल्या सर्व टीमचं आभारी आहे। सर्व सांगलीकरांना आवाहन करीन, वाढदिवसाचं औचित्य साधून आपणही कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं एखादं औचित्य साधून सामाजिक कार्यात योगदान द्यावं हीच अपेक्षा। सर्वांचे धन्यवाद।